नागपूर जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या एकूण 4 गावातील शेतकऱ्यांची 1152.114 हेक्टर शेतजमीन MIDCच्या अंतर्गत जाणार आहे। मात्र पारशिवनी पंचायत समिती तहसीलदारांसह जिल्हा परिषद सदस्यांनाही याची माहिती नाही। हा चर्चेचा विषय बनलाय। विधानसभा निवडणुकीचा दणदणाट असल्यानं चिचभवन गावातील 39 शेतकरी, आमडी गावातील 36 शेतकरी, नेयाकुंड गावातील 74 शेतकऱ्यांसह पटगोवारी गावातील 622 शेतकऱ्यांची शेती या औद्योगिक क्षेत्रांतर्गत येणार आहे। MIDC एकूण 19 ठिकाणच्या सरकारी जमिनींचाही सरकारने समावेश केला आहे। तर MIDC बाबत पंचायत समिती पारशिवनी सभापती मंगला निंबोणे म्हणाल्या की पारशिवनीत 1989 पासून MIDC असून तेथे केवळ 2-3 कंपन्या सुरू असून नवीन MIDC हा केवळ निवडणुकीचा मुद्दा आहे। तर शिक्षण सभापती व स्थानिक जिल्हा परिषद सदस्य राजकुमार कुसुंभे यांनी MIDCची संकल्पना अफवा असल्याचं म्हटलंय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी। पंचायत समिती पारशिवनीमध्ये जे कंपनीबद्दल जे मला मीडियाकडून माहिती झालेलं आहे, तर असा कुठलाही पत्र माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये। पण मला थोडंसं अशी माहिती मिळाली आहे की 1989 मध्ये MIDC करिता जागा मंजूर झालेली होती आणि त्या 40 लोकांना त्याची जमीन सुद्धा वितरित झालेली होती। पण 40 लोकांना जागा मिळून सुद्धा पारशिवनीमध्ये फक्त 3च कंपन्यांची सध्याच्या स्थितीमध्ये 3च कंपन्या चालू आहेत। मला असं वाटते की ज्या पद्धतीने मीडियाने मला सांगितलं किंवा ही गोष्ट मीडियापर्यंत किंवा सामान्य लोकांपर्यंत जेव्हा माहीत होत आहे, तर त्याच्या मागचं एक कारण म्हणजे हेच राहू शकते की हा एक चुनावी मुद्दा राहू शकतो। नहीं, इस बारे में हमको कोई जानकारी नहीं है और आपके माध्यम से हमको ये मालूम हो अभी हो रहा। और पहले से यहाँ पे MIDC आ चुकी है और ये अफवाह जो है किसने फैलाई है हमको मालूम। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।